स्मार्ट अहमदनगर न्यूज। बावी येथे वादळी वाऱ्याचा कहर, 3 गायींचा मृत्यू, फळबागांचे नुकसान। जामखेड तालुक्यातील बावी गाव व परिसरात शुक्रवारी दुपारी आलेल्या वादळी वारा व अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे। वादळामुळे लाईटचा करंट गायींच्या शेडमध्ये उतरला। यामध्ये 3 गायी जागीच मृत्युमुखी पडल्या तर मालक थोडक्यात बचावले। त्यांनाही जोरदार करंट बसला। शेकडो झाडे उन्मळून पडल्याने निंबोणीच्या फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत। जामखेड तालुक्यातील बावी येथील पवन जाधव यांच्या शेडमध्ये वादळामुळे विजेचा करंट उतरला। या 3 गायी मृत्युमुखी पडल्या, तसेच पवन जाधव यांना जोरदार विजेचा करंट बसला। तेही चक्कर येऊन पडले व तोंडातून रक्त आले। शेजारच्या लोकांनी त्यांना ताबडतोब दवाखान्यात दाखल केले। सध्या त्यांची तब्येत धोक्याबाहेर आहे। धोका टळलाय। तसेच वादळामुळे परिसरातील लिंबोणीच्या बागेची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तसेच यावेळी झाडे उन्मळून पडली आहेत। सचिन मुरुमकर, बयाजी पवार, दत्ता कारंडे, अभिमान पवार, मधुकर पवार यांच्या बागेचे नुकसान झाले आहे। शेतकरी सचिन मुरुमकर म्हणाले की 10 वर्ष मेहनत करून निंबोणीची बाग उभी केली। 10 मिनिटांच्या वादळात सगळी झाडे उन्मळून पडली। लाखो रुपयांचे कर्ज कसे फेडणार? पुढील 2 दिवस राहिल्या नगर जिल्ह्याला वादळी वारा व विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। शेतकऱ्यांनी फळबागांना आधार द्यावा। काढणीला आलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे। जामखेड प्रशासनाने ताबडतोब पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मोबदला दिला पाहिजे। आधी शेतकरी दुष्काळाने जेरीस आलाय। दुभत्या गायी मृत्युमुखी पडल्यात आणि काही शेतकऱ्यांच्या निंबोणीच्या भागा भुईसपाट झाल्या आहेत। मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आता शेतकऱ्यांनी जीवन कसे जगायचे? प्रशासनाने पंचनामे ताबडतोब करावेत। जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे।